मेहकर लोणार तालुक्यात ट्रक चालक मालक संघटनेची स्थापना. रोखठोक व्यक्तिमत्व शेखलाल कुरेशी यांची अध्यक्षपदी निवड. उद्धव फंगार माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर व लोणार तालुक्यातील ट्रक चालक आणि मालकांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी तसेच त्यांच्या हक्काच्या मागण्यांना लोकशाही मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी मेहकर लोणार तालुका ट्रक चालक मालक संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी शेखलाल कुरेशी यांची एकमताने निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीबद्दल चालक व मालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रक चालक व मालकांना वाहतूक परवाना, दंड, रस्त्यांवरील अडचणी तसेच विविध प्रशासकीय समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठवण्यासाठी आणि शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांनी ट्रक चालक मालकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. नवनिर्वाचित अध्यक्ष शेखलाल कुरेशी यांनी सर्व ट्रक चालक व मालकांना संघटनेसोबत जोडण्याचं आवाहन करत कोणत्याही अडचणीवर शांततेच्या मार्गाने आणि कायद्याच्या चौकटीत राहून लढा दिला जाईल. चालक मालकांच्या हिताचं रक्षण करणं हेच संघटनेचं प्रमुख उद्दिष्ट राहील असं सांगितले. विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून मेहकर लोणार तालुक्यातील सर्व ट्रक चालक व मालकांनी संघटनेला सहकार्य करून आपल्या समस्या संघटनेपर्यंत पोहोचवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. सांगा, कशासाठी मीटिंग बनवली? मेहकर लोणार तालुक्यातील ही सर्व मंडळी आहे. काय झाला विषय? इथं कार्यकारिणी कशी झाली? अध्यक्ष कोण झाले? पुढची रणनीती काय राहणार? सर्वप्रथम मी इथे उपस्थित मोटर मालक व चालक यांचं स्वागत करतो. विषय असा आहे की दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे. मोटर मालकांना चालकांना काही उरत नाही, त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. या गावातून त्या गावात माल नेला तर त्यांना ओराई द्यायला लागते, टोल नाके द्यायला लागतात, डिझेल महाग झालेला आहे. आता अशा स्थितीत त्यांना पैसे उरावे यासाठी ते कोणत्या आजपर्यंत मेहकर लोणार सुलतानपूरला अशी कोणती संघटना तयार झालेली नाही. आता त्यांच्या हितासाठी ही संघटना आपण स्थापन केलेली आहे. यामध्ये संघटना स्थापन झाल्यानंतर वराईचा मुद्दा असो किंवा कोणत्या गाडीवाल्याचा अपघाताचा मुद्दा असो किंवा इतर पोलीसची भानगडी, आरटीओची भानगडी, हे सगळं भानगडी आता ही संघटनाच्या वतीने त्याचा निपटारा करण्यात येईल अशी मी अध्यक्ष म्हणून गवाही देतो. यापुढे जेवढे मोटर मालक व चालक आहे त्यांनी 24 तास संघटनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला फोन लावावा. ते पदाधिकारी त्यांच्याजवळ हजर राहील आणि आमची संघटना ही संघटनाच असेल, कोणत्याही गाडीवाल्यावर अन्याय होऊ देणार नाही अशीही गवाही देतो आणि थांबतो. किंवा शासनाकडून काय अपेक्षा आहे का? कारण तुम्ही जीव धोक्यात घालून रात्रंदिवस उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, म्हणजे जनतेची सेवा म्हणल्यापेक्षा मोबदला तर तुम्ही घेता, त्याबद्दल काही विषय नाही. प्रत्येक ट्रक चालक व मालकाला सिक्युरिटी दिली पाहिजे. त्याचं कारण असं आहे का समृद्धी ड्रायव्हरला चाकूचा धाक दाखवण्यात येते, त्यांचा डिझेल लुटण्यात येते, माल लुटण्यात येते. आता ही शासनाची जबाबदारी आहे, पोलिसांची जबाबदारी आहे. पोलिसांनी सतर्क राहून आमच्या वाहन चालकाचा, मालकांचा सुरक्षिततेच्या कारणाने त्यांना तात्काळ सेवा देण्यात यावी अशी अपेक्षा आहे. दुसरा असा आहे का शासन ट्रकवाले असो, ट्रकवाल्यांना कोणत्याही प्रकारचं प्राधान्य देत नाही. ट्रकवाल्याकडून टॅक्स वसूल करणे, इन्शुरन्स वसूल करणे, टोल नाके वसूल करणे, शासन करोडो रुपये आमच्या माध्यमातून जमा करते, पण आम्हाला कोणत्याही प्रकारची सुविधा देत नाही. आम्हाला कुठे स्नानगृह नाही, शौचालय नाही, कोणत्याही रस्त्यावर जा, कुठेही झोपा, काही करा, त्यांना काही घेणदेण नाही. तर आमची अपेक्षा शासनाकडून शासनाला अशी आहे का आम्हाला पण सुविधा देण्यात यावी.
चांगले शौचालय उपस्थित करण्यात, रस्त्यावर उपस्थित करण्यात यावे. आता विषय असा झालेला आहे का करावा का मरावा, दोनच गोष्टी आहेत. टॅक्स झाला का हप्ता येतो, हप्ता आला का टायर येतात, टायर आला का इन्शुरन्स येतात. आता या सगळे भांगडीतून आमचे लोक एक कसं न बसं जगा लागले. आता याच्यात काही शासनाने आम्हाला सूट देण्यात यावी, टोल नाके कमी करण्यात ऐवजी वाढवण्यात येत आहे, दिवसेंदिवस वाढवण्यात येत आहे. तर कसं आहे, पुढील काळ ट्रक चालक व मालकासाठी कठीण आहे. त्यांना कोणत्या प्रकारची सुविधा मिळत नाही, खर्च वाढलेले आहे, बचत नावाचं काहीच नाही. आता तुम्ही बघा, प्रत्येक फायनान्सर कंपनीच्या यार्ड मध्ये हजारो गाड्या पडून आहे. त्याचं कारण काय, तर काहीच कोणत्याही प्रकारची त्यांना बचत राहिलेली नाही. म्हणून काय कसं आहे, काही दिवस करायचा, मग गाडी फायनान्स वाले पकडतात, फायनान्स वाल्याचा ताण वेगळा, सीजिंगचे 15,000 द्या, 20,000 द्या, असे अनेक भानगडी आहे. या भानगडीतून कसं आहे, आता थोडा 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 इथपर्यंत हे गाड्यावाले आलेले आहे. आता या पुढचा काळ यांच्यासाठी कठीण आहे. म्हणून आमची एकच मागणी आहे, सर्व मिळून यांचे जे खर्च आहे, अतिरिक्त खर्च, वराई झाली, काटा झाला, दुसरा विषय का माल इथून दुसऱ्या ठिकाणी नेल्यावर जे पैसे कटतात, त्याच्यात गुन्हा कोणाचा आहे, ट्रकवाल्याचा काहीच गुन्हा नाही. काट्यामध्ये फरक असतो, काही आरत्या काटे सेटिंग करून माल कमी देतात, तिथे गेल्यावर माल कमी भरला का त्यांचे पैसे कटतात. आता हे यांना पहिलेच काही उरत नाही, आणि ते पैसे कटल्यावर ते कसं त्यांनी पुढील खर्च कसे काढावे, ही समस्या निर्माण झालेली आहे. शेखलाल कामगार लोक आहेत, मिस्त्री असतील, इतर काही असतील, त्याच्यामध्ये तुमची नोंद आहे का? नाही, आमच्या लोकांची नोंद घेतली नाही. तसं कामगार लोकांना शासनाने वेगवेगळ्या योजना चालू केलेल्या आहेत, केलेली आहे, मान्य आहे. शिक्षण असतील त्यांच्या मुलांचे, कुठं सुख दुःख असेल, आरोग्य असेल, तसं तुमच्यासाठी जे ट्रक चालक वाहतूक समजा मजदूर युनियन आहे, मजदूर युनियन मध्ये शासनाने आमचा सहभाग घेतलेला नाही. आम्ही पुढे शासनाला ही पण मागणी करू तर मजदूर युनियन मध्ये आमचा समाविष्ट करण्यात यावा. कामगार यंत्रणा जे काय त्यांना सवलती मिळतात, हो, ते सवलत